हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये जो काही घोटाळा झालेला आहे किंवा गैरप्रकार झालेला आहे त्याविषयी काही नवीन अपडेट आलेले आहे किंवा मित्रांनो काही नवीन न्यूज आलेले आहे ती मित्रांनो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा। चला तर आता आपण मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एक नवीन न्यूज आलेली आहे किंवा नवीन अपडेट तुम्ही म्हणू शकता। तर बघा, तलाठी परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराची एसटीआय मार्फत चौकशी करा, युवक काँग्रेस भोकर तालुका। ठीक आहे, तर ही जी बातमी आहे ती संपूर्ण बातमी तुमच्यासोबत मी या ठिकाणी शेअर करतो मित्रांनो। तर बघा, भोकर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने तलाठी भरतीमध्ये झालेल्या घोटाळ्याची एसटीआय मार्फत चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशा आशयाच्या मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी नांदेड यांना देण्यात आले आहे। भोकर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष अतिरिक्त पाटील मुंगल यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार राजेश लांडगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राज्य शासनाने तलाठी या पदाच्या भरतीचे कंत्राट TCS या कंपनीकडे देण्यात आले। या TCS कंपनीने ऑनलाईन परीक्षा घेतली, पण यात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झालेला आहे। या परीक्षेत गुणवत्ता नसतानाही दिलेल्या गुणापेक्षा म्हणजे 200 गुण असताना 214 असे जास्तीचे गुण देण्यात आले आहे। विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा कधी दिलीच नाही, या तलाठी परीक्षेत ते विद्यार्थी टॉपर झाले आहेत। TCS कंपनीने नॉर्मलायझेशन गुणाचे केले आहे। यामध्ये विद्यार्थ्यांना शंका निर्माण झाली आहे। TCS कंपनी प्राप्त आणि वाढवलेले गुण यांची नवीन यादी लावली पाहिजे, त्यामुळे शंका दूर होईल। तसेच काही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडले आहेत, यात अनेक विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले आहे, यांची चौकशी झाली पाहिजे। तसेच येथे असलेल्या CCTV फुटेज तपासून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अन्यथा युवक काँग्रेसकडून असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत। या परीक्षेतील गैरप्रकाराची एसटीआय मार्फत चौकशी करावी, अन्यथा युवक काँग्रेसकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आलेला आहे। या निवेदनावर तालुका सचिव गणेश यादव, तालुका शहर अध्यक्ष श्रीकांत दरबस्तवार, युवकचे शहर अध्यक्ष सुजित कोंडलवार, सचिन माधव पाटील बोरगावकर, सचिन नामदेव कोरंटल, निलकंठ वर्षवार, संतोष गाडगे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मेघाळीचे माननीय सरपंच धनराज पाटील, कामनगावचे सरपंच राघोबा पाटील सोळंके, शहर उपाध्यक्ष आनंददारा ढोले, तालुका युवक उपाध्यक्ष सुनील पाटील मातुळकर, विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटील धोंडगे, युवक काँग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष श्रीधर जाधव, तालुका सचिव साई पाटील येलुरे, योगेश हाळंदेकर, संदीप येलुरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। तर बघा मित्रांनो, मागणी अशी करण्यात आलेली आहे की तलाठी परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराची एसटीआय मार्फत चौकशी करा। तर मित्रांनो, हीच आजच्या व्हिडिओमध्ये जी नवीन अपडेट होती किंवा नवीन बातमी होती ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा। थँक्यू सो मच, धन्यवाद।